एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार। एकजुटीचा नेता झाला कामगार तैयार, बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार। सदा लढे मरणाशी ज्याला नचखा। नमस्कार। मुंबईमध्ये नुकतीच 16व्या वित्त आयोगाची एक बैठक किंवा हिअरिंग ज्याला म्हणतो सुनावणी ही पार पडली। हे 16वा वित्त आयोग म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुख्यतः त्या वित्त आयोगासमोर काही मागण्या आणि म्हणणं मांडलं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं, ते नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय हे आपण आज थोडक्यामध्ये समजावून घेऊ। वित्त आयोग मुळामध्ये कशाकरता असतो ते समजण्यासाठी आपल्याला भारताची संघराज्यात्मक व्यवस्था काय आहे आणि त्याच्यावरती कोणावरती किती जबाबदारी आहेत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय घटनेच्या पहिल्याच कलमामध्ये असं म्हणलेलं आहे की भारत हा एक संघराज्यात्मक एक संघराज्यात्मक व्यवस्था आहे आणि तो राज्यांचा संघ आहे। म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट्स असं ते वाक्य आहे। आता याचा अर्थ असा होतो की भारत देश जो बनलेला आहे तो राज्य जे आहेत ती राज्य एकत्र येऊन त्यांनी एक आपला संघ स्थापन केला म्हणून भारतात बनलेला आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे याचा अर्थ असा की भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था चालवणं जी आपल्या घटनेचं उद्देश आहे त्याची प्राथमिक जबाबदारी ही राज्यांवरती येते आणि त्याच्यामुळे राज्यांचे अधिकार, राज्यांकडे उपलब्ध असलेली साधन सामग्री किंवा निधी हा या सगळ्यामध्ये प्राथमिक समजला गेला पाहिजे। आणि हे संघराज्यात्मक व्यवस्थेचं एक प्रमुख वैशिष्ट्य असतं की जिथं केंद्राकडे काही मूलभूत असे अधिकार असतात, काही महत्त्वाचे अधिकार असतात, जसं उदाहरणार्थ संरक्षण व्यवस्था आहे, परराष्ट्र संबंध आहे, नोट इश्यू म्हणजे चलन व्यवस्था आहे, बँकिंग व्यवस्था आहे, इन्शुरन्सचे सगळे व्यापक नियम करणं आहे, एकंदर दळणवळण आहे, टेलिफोन व्यवस्था आहे, इंटरनेट आहे किंवा अणु सगळं संशोधन आहे, आपलं ज्याला आपण अंतराळ संशोधन म्हणतो, अशा प्रकारची अनेक मूलभूत क्षेत्र किंवा पर्यावरणातले अत्यंत मूलभूत असे जे काही स्रोत आहेत त्यांची व्यवस्था, हे सगळे जे विषय आहेत हे केंद्राकडे असतात आणि ते असणं योग्यही आहे। परंतु लोकशाही राज्यव्यवस्था चालवायची असेल तर मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, शेती असेल, उद्योग असेल, हे सर्व जे दैनंदिन जीवन आहे लोकांचं, आर्थिक जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, ग्रामीण विकास असेल, धरण असेल, सिंचन असेल, हे सर्व चालवणं याच्यासाठी निधी उपलब्ध असणं ही सगळी राज्यांची जबाबदारी होते। म्हणजेच लोकशाही राज्यव्यवस्थेसाठी जनतेला सर्वात जवळचं आणि सगळ्यात जबाबदार जर सरकार कुठलं असेल तर ते राज्य सरकार असतं। कुठेही जर अगदी ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्यांची जबाबदारी असते आणि हे सर्व आपल्या घटनेमध्ये 7व्या सूचीमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे आपल्याला असं दिसतं की राज्यांचे अधिकार आणि राज्यांच्या जबाबदाऱ्या या एका बाजूला आणि केंद्राचे अधिकार आणि केंद्राच्या जबाबदाऱ्या हे एका बाजूला, अशी जर आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये एक थोडीशी विसंगती दिसते। म्हणजे ती अशी की राज्यांच्या जबाबदाऱ्या म्हणजे खर्चाच्या असतील किंवा एक जाबदाई सरकार म्हणून असेल, विकासाच्या असतील, या जबाबदाऱ्या या जास्ती आहेत। कशाच्या तुलनेमध्ये? तर त्यांना कर गोळा करण्याचे उत्पन्नाचे जे स्रोत उपलब्ध आहेत किंवा जे अधिकार आहेत त्यांची जी क्षमता आहे त्याच्या मानानं जर विचार केला तर त्यांच्या जबाबदारी खूप जास्त आहेत। आणि केंद्र सरकार जे आहे त्याच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ही परिस्थिती बरोबर उलटी दिसते। केंद्र सरकारकडे मगाशी मी सांगितलेल्या जबाबदाऱ्या निश्चितच आहेत, परंतु त्यांची कर गोळा करण्याची क्षमता किंवा अधिकार किंवा स्रोत त्यांना जे उपलब्ध आहेत ते त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या मानाने खूपच जास्ती आहेत आणि त्याच्यामुळे केंद्राकडे मोठ्या प्रमाणात कर गोळा होतात आणि होणं स्वाभाविकच आहे। याचं कारण त्यांच्याकडे जे अधिकार, स्रोत आणि क्षमता आहे ती क्षमता ही राज्यांकडे असणं अपेक्षितच नाही। त्यामुळे मग एक विसंगती तयार होते की राज्यांचे अधिकार म्हणजे राज्यांची आर्थिक क्षमता कमी, साधन संपत्तीची क्षमता कमी, परंतु जबाबदाऱ्या जास्ती। मग अशा वेळेला काय करायचं? तर दर 5 वर्षांनी आपल्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की दर 5 वर्षांनी एक वित्त आयोग नेमला जातो आणि त्या वित्त आयोगामधून मग केंद्राकडे जे कर गोळा होतात
त्यातला काही वाटा हा राज्यांना दिला गेला पाहिजे अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आणि व्यवस्था असते. आणि त्याच्यामुळे राज्यांना जे स्रोत उपलब्ध आहेत ते स्रोत पुरेसे उपलब्ध असतील याची काळजी त्याच्यामधून घेणं हे अपेक्षित आहे. आता दर 5 वर्षांनी म्हणजे घटनेच्या कलम 280 मध्ये तरतूद आहे, राष्ट्रपती या वित्त आयोगाची नेमणूक करतात आणि मग त्यांना 1 किंवा 2 वर्षाचा असा कालावधी दिला जातो की ज्यांनी अभ्यास करायचा, राज्यांच्या एकंदर आर्थिक स्थिती काय आहे, वित्त व्यवस्था कशी चाललेली आहे, केंद्राची कशी चालली आहे, राज्याची कशी चालली आहे, कुठल्या खर्चाच्या मुख्य जबाबदाऱ्या या कोणावरती कशा पडतायत आणि करांची एकंदर परिस्थिती काय, हे सगळं बघून त्यांनी याबद्दलच्या शिफारसी कराव्या अशी अपेक्षा असते. आणि त्याच्यासाठी आता सध्या जो वित्त आयोग हा नेमला गेलेला आहे तो 16वा वित्त आयोग आहे. दर 5 वर्षाचा हिशोब केला तर 15×5 = 75 म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाले तर 16व्या वित्त आयोगाचं काम सुरू झालेलं आहे. ते ज्या शिफारसी करतील त्या शिफारसी राष्ट्रपतींकडे जातात. राष्ट्रपती तो एक संसदेला अर्थात त्या अहवाल जो असतो तो सादर करतात आणि त्या अहवालामधल्या सगळ्या शिफारसी सरकार स्वीकारतं असं आहे. सरकारला अर्थातच ते स्वातंत्र्य आहे, त्यांनी काही स्वीकारावेत काही स्वीकारू नयेत, परंतु त्याची कारणं त्यांना देणं अपेक्षित आहे आणि संसदेसमोर तो अहवालही त्यांनी ठेवला पाहिजे. सर्वसाधारणपणे या शिफारसी स्वीकारल्या जातात काही अपवाद वगळता आणि त्याच्यामधून मग केंद्राकडे असलेल्या निधीचं विभाजन हे राज्यांमध्ये कसं करायचं याचं एक सूत्र त्याच्यामधून निश्चित होतं. ही झाली वित्त आयोगाची एकंदर अगदी सर्वसाधारण स्वरूपामध्ये कार्यकक्षा. आता हा 16वा वित्त आयोग जो आहे तो ज्या शिफारसी करेल त्या 26 म्हणजे 1 एप्रिल 26 हे जे आर्थिक वर्ष सुरू होईल त्या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे. आता ही झाली अगदी सर्वसाधारण कायदेशीर अशी रूपरेखा. आता याच्यामधले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांवरती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या शिफारसी किंवा आपलं म्हणणं सादर केलं ते मुद्दे कुठले आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने म्हणजे महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं जे म्हणणं सादर केलं ते मी आपल्यासमोर सांगतो. मी म्हणजे अजित अभ्यंकर आणि माझ्या समवेत डॉक्टर सुभाष जाधव कोल्हापूरचे या दोघांवरती ही जबाबदारी दिलेली होती आपलं म्हणणं सादर करण्याची आणि त्याप्रमाणे आम्ही ते केलं. आम्ही पहिला मुद्दा हा मांडला की राज्यांच्या जबाबदाऱ्या जास्ती आहेत आणि अधिकार आणि क्षमता साधन संपत्तीची करांची त्यांची कमी आहे. हा मुद्दा सातत्याने लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे विभाजन आहे म्हणजे केंद्राचे जे कर गोळा होतील त्या कराची विभागणी त्या कराचं वाटप केंद्र आणि राज्यांमध्ये जे होतं ते 50-50% असं झालं पाहिजे आणि 50% आपल्याला पोहोचायचं आहे. 15व्या वित्त आयोगाने म्हणजे याच्या आधीच्या वित्त आयोगाने ते 41% ठरवलेलं होतं. आपण ते 50% नेलं पाहिजे, परंतु कदाचित ही उडी खूप मोठी होईल म्हणून आपण असं म्हणलं की 47.5% हे या 26 पासून सुरू करावं आणि ते टुवर्ड्स द एंड ऑफ दिस आयोगाची कार्यकक्षा 5 वर्षाची म्हणजे त्यांच्या शिफारसी 5 वर्षाला लागू होतील. त्यामुळे ते शेवटपर्यंत 50% न्यावं अशी अपेक्षा किंवा अशी मागणी आम्ही केलेली आहे. आता कोणी म्हणेल की 41% हे आधी होतं, आता तुम्ही एकदम 50% वरती जायला सांगताय, याचं कारण काय आहे? नुसतं एवढंच नाही तर आम्ही एक काय मागितलं तेही सांगतो मग त्याची कारणं स्पष्ट करतो. आम्ही हेही सांगितलं की राज्य सरकार हे केवळ फक्त राज्याच्या पातळीवरचं सरकार नाही आहे, त्याच्या खाली घटनेच्या 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेशन्स, म्युन्सिपालिटीज, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा म्हणतो त्यांची सुद्धा काही जबाबदारी या घटनेमध्ये आता निश्चित केली गेलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांना निधी उपलब्ध होणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर आज पाहिलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांची परिस्थिती अक्षरशः एखाद्या उजाड अशा वाड्याप्रमाणे म्हणजे काय म्हणतो ना आता खंडर ज्याला म्हणतो अशा प्रकारची होत चाललेली आहे. आणि वास्तव असं आहे की नागरीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे या सगळ्या नागरी सेवांचं व्यवस्थापन, त्यांची उभारणी आणि त्याची विश्वासार्हता हे निर्माण करणं ही आपल्या विकासाची अतिशय महत्त्वाची अशी एक अट झालेली आहे. परंतु त्याच्यासाठी या संस्थांकडे कुठचाच निधी उपलब्ध नाही, उलट आहे तो निधी आटत चाललेला आहे. अगदी सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ ऑक्ट्रॉय नावाचा एक कर होता. तो कर हा GST आल्यानंतर गेला. तो ऑक्ट्रॉय जोपर्यंत होता म्हणजे ज्याला आयात म्हणजे
महानगरपालिका किंवा नगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा वस्तू आयात व्हायच्या त्यावरती एक कर होता, जकात कर म्हणायचे त्याला. तर आता तो गेला आणि त्याची जागा सगळ्याच करांची जागा मोस्टली काही अपवाद वगळता GSTने घेतली, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सनी, वस्तू सेवा कराने. परंतु या महानगरपालिकांना जो मिळणारा निधी आहे तो राज्य सरकारांकडून पुरेसा येत नाही, राज्यांना केंद्रांकडून येत नाही आणि या सगळ्यामुळे यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. म्हणून आम्ही असं सांगितलं की राज्यांना केंद्र जे कर गोळा करतं त्यातला 50% आणि या व्यतिरिक्त 7% वाटा हा स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाला पाहिजे. आणि केंद्राने तो देताना 7% हा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे ॲडिशनल असं सांगून तो दिला पाहिजे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शिवाय राज्य सरकारांनी स्वतःच्या निधीतला काही वाटा त्यांना दिला पाहिजे. हा राज्याच्या पातळीवरचा विषय आहे. हे आम्ही मांडण्याचं कारण असं की स्थानिक पातळीवरची जी ही सरकारं आहेत, जी आपल्या प्रत्येक नागरी जीवनाच्या गुणवत्तेसाठी सगळ्यात महत्त्वाची आहेत. आता साधी गोष्ट घ्या, आपण शहरामध्ये राहतो, तिथल्या ड्रेनेजची काय व्यवस्था आहे? ते सांडपाणी कुठलंही शुद्धीकरण न होता नद्यांमध्ये सोडलं जाते. आज देशातल्या 90% नद्या या गटारासारख्या वाहतात. त्याच्यामधलं पाणी कोणी चुळभर घेऊन सुद्धा पिऊ शकत नाही आणि घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला भयंकर असे रोग होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती आज आपण करून ठेवलेली आहे आपल्या देशातल्या नद्यांची. कशामुळे? अगदी आमच्या पुणे शहरापासून मी सांगतो तुम्हाला, मुंबईपासून सगळीकडे ही परिस्थिती आहे. तेव्हा पाण्याचं म्हणजे सांडपाण्याचं शुद्धीकरण होत नाही. पाणी पुरवठा योजना राबवायच्या म्हणल्या, त्याची नळ व्यवस्था करायची म्हणली तर त्याच्यासाठी पुरेसा निधी नाही. घनकचरा व्यवस्थापन, प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक गोळा होते, त्याची व्यवस्था कोण करणार? त्याचे ढिगारे अत्यंत गलिच्छ पद्धतीने या शहराच्या आजूबाजूला पसरलेले आहेत, रस्त्याच्या कडेला पसरलेले आहेत. त्याचं रिसायकलिंग नाही, कोण हे करणार? प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी या स्थानिक स्वराज्य संस्थांची, त्यांच्यासाठी पैसे नाहीत त्यांच्याकडे. अशा शेकडो प्रकारच्या, कित्येक प्रकारच्या गोष्टी सांगता येतील आणि म्हणून आपण ही मागणी केली. त्यांची परिस्थिती कशी आहे लक्षात घ्या. थोडीशी आंतरराष्ट्रीय तुलना करून बघूया आपण. आंतरराष्ट्रीय तुलनेमध्ये आपल्याला असं दिसतं की आपण समजा अमेरिका, चीन आणि भारत यांची जर समजा तुलना केली, 3 पातळ्यांवरची सरकार आहेत आपल्याकडे. म्हणजे संघराज्य म्हणजे भारतामध्ये आपण ज्याला केंद्र सरकार म्हणतो, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकल गव्हर्नमेंट. आता याची आपण 3 देशांची तुलना करू, अमेरिका, चीन आणि भारत. आता याच्यामध्ये काय आकडेवारी आपल्याला दिसते ते बघूया. आपल्याला असं दिसेल की आपण जर अमेरिकेच्या पातळीला अमेरिकेमधली परिस्थिती पाहिली तर तिथलं जे संघराज्यात्मक सरकार आहे म्हणजे त्याला फेडरल गव्हर्नमेंट म्हणतात, तिथं त्या पातळीला त्यांच्या देशामध्ये जेवढे एकूण सरकारी कर्मचारी आहेत त्यातले 16% सरकारी कर्मचारी हे या फेडरल लेवलला काम करतात. चीनमध्ये जर पाहिलं तर ते 20% काम करतात आणि भारतामध्ये ही संख्या 33% आहे. म्हणजे 33% एकूण सरकारी कर्मचाऱ्यांमधले 33% कर्मचारी हे केंद्र सरकारचे असतात. दुसरं आपण राज्यांच्या पातळीचं पाहिलं तर अमेरिकेमध्ये राज्याच्या पातळीला 23% हे कर्मचारी राज्य पातळीला आहेत, चीनमध्ये ते 15% आहेत आणि भारतामध्ये ते 52% आहेत. आता आपण खालच्या पातळीला येऊ. स्थानिक पातळीला जर पाहिलं आपण तर अमेरिकेमध्ये 61% त्यांचे सरकारी कर्मचारी हे लोकल लेवलला काम करतात. म्हणजे चीनमध्ये पाहिलं तर 65% सरकारी कर्मचारी हे स्थानिक पातळीला काम करतात आणि भारतामध्ये हे प्रमाण फक्त 15% आहे. याचा अर्थ काय होतो? आता सरकार जे काम करतं त्याच्यामध्ये सरकारने काही सेवा पुरवणं किंवा नियमन करणं, रेग्युलेशन करणं, नियंत्रण करणं हे अपेक्षित आहे. आता त्याच्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे कर्मचारीच नाहीत तर कितीही कायदे केले, कितीही योजना आणल्या आणि त्या योजनांसाठी किती जरी पैसा ओतला तरी त्याची अंमलबजावणी होणं शक्य नाही आहे, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळणं, निधी उपलब्ध होणं आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध होणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून हा निधी त्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे. कारण जीवनाची गुणवत्ता ही स्थानिक पातळीपासून उंचावायला सुरुवात होते, हे आपण कधीही विसरता कामा नये आणि विशेषतः नागरीकरणाच्या युगात तर ते अधिकच जास्त महत्त्वाचं आहे. आता हा झाला एक मुद्दा. आता कोणी असं म्हणेल की तुम्ही 50% राज्यांना मागताय, 7% पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे 57% तर इथे गेले.
म्हणजे केंद्राला फक्त 43% राहतील. मग केंद्र सरकारने त्यांच्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, केंद्राला कसे पैसे राहतील, अगदी योग्य प्रश्न आहे. तर याबद्दल आपण केंद्र सरकार हा कशा पद्धतीने याच्यामध्ये काम करू शकते आणि काय पद्धतीनं काम करते, विशेषतः गेली 10 वर्ष, हे जरा आपण नीट समजावून घेऊया. केंद्र सरकार हे विशेषतः गेली 10 वर्ष राज्यांना जो निधी द्यायचा तो कमी द्यायला लागावा याच्यासाठी आपल्या कररचनेमध्ये एक मखलाशी किंवा चतुराई किंवा सरळ सांगायचं तर एक कपट करत आलेली आहे. अतिशय विचारपूर्वक मी हा शब्द वापरतोय. कपट म्हणजे असं की केंद्राचे जे कर असतात किंवा कुठलेही कर असतात, केंद्राचे किंवा कुठलेही, त्या करांमध्ये एक सेस हा एक प्रकार असतो, सरचार्ज नावाचा एक प्रकार असतो. सेस म्हणजे काय, तो करच असतो, फक्त त्या कराला एक विशिष्ट अशा प्रकारचा हेतू चिकटवलेला असतो. म्हणजे असं की आता समजा असं म्हणलं की रोड डेव्हलपमेंट सेस, तर पेट्रोल समजा आपण घेतलं, रोड डेव्हलपमेंट सेस समजा आपण दिला, त्याला ते द्यावा लागतो आपल्याला, तो केंद्र सरकार गोळा करतं. तर त्याचा जो निधी असतो तो निधी रोड डेव्हलपमेंट फंड नावाच्या एका फंडला जाणं अपेक्षित आहे. आणि तो निधी सगळ्यात मुद्दा महत्त्वाचा म्हणजे राज्यांना जो निधी केंद्र सरकारचा यायला पाहिजे त्याच्यामध्ये तो मोजला जात नाही. हे डिव्हिजिबल पूल ज्याला म्हणतो, विभाजन योग्य कर संकलन जे समजलं जातं केंद्राचं, त्याच्यामध्ये सेस धरले जात नाही. ते विभाजन त्याचं विभाजन होऊ शकत नाही. ते फक्त केंद्रालाच राहतात. याचं कारण काय, तर याचं कारण सांगितलं जातं की त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी तो जमवलेला आहे, त्याच्यामुळे त्या विशिष्ट उद्देशासाठीच तो खर्च होणं हे अपेक्षित आहे. कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी असं दाखवून दिलेलं आहे की सेस आणि सरचार्जेस ज्या नावाने गोळा केले जातात त्या कारणासाठी केंद्र सरकार वर्षानुवर्ष खर्च करत नाही. नुसतं एवढंच नाही तर त्यांच्या त्या विशिष्ट अकाउंटला पैसे सुद्धा ट्रान्सफर करत नाही. हे एक उदाहरण मी आपल्या इथं दाखवतो. उदाहरणार्थ आता हे बघा तुम्ही, ऑइल डेव्हलपमेंट बोर्ड, ऑइल सेक्टर डेव्हलपमेंट बोर्ड याच्यासाठी एक कर हा केंद्र सरकार 10 सालापासून वसूल करते. 10 ते 20 हा कालखंड जर घेतला 10 वर्ष, त्यामध्ये काँग्रेस सरकारही आलं. जर आपण पाहिला 10 वर्षाचा, तर त्यामध्ये 1,28,000 कोटी रुपये हे ऑइल डेव्हलपमेंट म्हणजे तेल क्षेत्र विकासासाठी म्हणून ठेवलेले आहेत राखीव. ते त्याच्यासाठी खर्च केले पाहिजेत म्हणून तुम्ही राज्य सरकारांना वाटले नाहीत, परंतु त्या डेव्हलपमेंट बोर्डाच्या त्या निधीला सुद्धा तुम्ही दिले नाहीत, त्या अकाउंटला पण ट्रान्सफर केले नाहीत. फक्त त्यातले काही 100 कोटी रुपये फक्त ट्रान्सफर केले, 1,28,000 कोटी केले नाहीत. हे निरीक्षण हे कॅगनी नोंदवलेलं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर मोदी सरकारच्या काळामध्ये ही मखलाशी कशी केली आहे ते पहा की 2010-11 मध्ये केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये या सेस आणि सरचार्जेसचं प्रमाण हे फक्त 9% किंवा 9.5% एवढं होतं. 2021 मध्ये हे प्रमाण 20% गेलं, रादर त्याच्यापेक्षाही जास्त झालं. म्हणजे विचार करा, हे दुप्पट आणि दुपटीपेक्षाही जास्त झालेलं आहे. आणि ज्याला आपण GST कॉम्पेन्सेशन म्हणून जो सेस घेतला जातो त्याच्या व्यतिरिक्त जे आकडे सांगतोय मी, म्हणजे ते धरून सांगत नाही आहे. म्हणजे केंद्र सरकारने काय केलं, त्यांचे कर आता, आणि मुख्यतः त्यांनी कुठे केलेलं आहे तर जे तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजार म्हणजे क्रूड तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किमती कमी झाल्या, त्या किमती कमी झाल्यानंतर त्यांनी कर वाढवले. कारण लोकांना तेवढे पेट्रोलची किंमत, डिझेलची किंमत याची सवय झालेली आहे. त्यांनी कर वाढवले, पण ते कर कसे वाढवले तर ते सेसच्या रूपात वाढवले. म्हणजे इकडं सर्व सामान्य जनतेच्या खिशातून सर्व देशभरातले पैसे तर गेले, केंद्र सरकारला गेले, परंतु ते वाटप योग्य पैशामध्ये समाविष्टच झाले नाहीत. अशा प्रकारची मखलाशी या मोदी सरकारने राज्यांची चक्क फसवणूक आणि कोंडी करण्यासाठी केलेली आहे. म्हणून केंद्राला आम्ही जेव्हा म्हणतो की 50% हा डिव्हिजिबल पूलमधला वाटा मिळावा केंद्राकडून राज्याला, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर नीट हिशेब काढला तर राज्यांना तो 50% मिळणारच नाही आहे एकूण कर उत्पन्नाच्या. त्यातनं सेस आणि सरचार्जेस बाजूला जाणार आहेत. तर आमचं असं म्हणणं आहे की वित्त आयोगाची सुद्धा एका अर्थार्थी याच्यात फसवणूक होते आहे.
कारण वित्त आयोग शिफारस करेल 41% डिव्हिजिबल पूलची, पण डिव्हिजिबल पूल म्हणून त्यांनी जे समजलं असेल त्याच्या बाहेर राहतील असे जर कर तुम्ही वाढवायला लागलात तर 41% डिव्हिजिबल पूलच्या मिळतील, परंतु केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नाच्या पाहिलं तर या 15व्या वित्त आयोगामध्ये तो फक्त 32% कर मिळालेला आहे. म्हणून आपण मागणी 50%चं विभाजन करण्याची केलेली आहे. दुसरं असं की केंद्र सरकारला गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नॉन टॅक्स रेव्हेन्यू मिळतोय. नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे काय? करेतर उत्पन्न. म्हणजे आता केंद्र सरकारने आपल्याला माहिती आहे की रिझर्व्ह बँकेकडून मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड गोळा करायला सुरुवात केली. तर रिझर्व्ह बँके केंद्र सरकारचं सगळं नियंत्रण आहे, सरकारी निर्णय तेच घेतात. त्यामुळे इकडेही केंद्र सरकार तिकडेही केंद्र सरकार. त्याच्यामुळे किती डिव्हिडंड वाटायचा आणि तो सगळा केंद्र सरकारलाच मिळणार, कारण त्याचं 100% मालकी केंद्र सरकारची आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकारलाच तो डिव्हिडंड मिळणार आणि अशा प्रकारे लाखो कोटी रुपये आता केंद्र सरकार तिथून घेतं आहे की जे पूर्वी घेत नव्हतं. त्यामुळे केंद्र सरकारचा हे करेतर उत्पन्न आहे, त्याचं डिव्हिजन कधीच होऊ शकत नाही राज्यांमध्ये. दुसरं केंद्र सरकारला ऑइल सेक्टरमधून ज्याला विंडफॉल म्हणतात, म्हणजे अक्षरशः आकाशातून पडलेलं उत्पन्न ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं एक दैवी उत्पन्न हे त्यांना मिळते. कसं मिळते? तर कर तर वाढवलेले आहेत तर मिळतातच आहेत. मगाशी मी त्याचं सांगितलं. त्याच्यात पुन्हा सेस सरचार्ज या नावाने घेतलेले असल्यामुळं ते राज्यांनाही द्यावे लागतात. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या मालकीच्या ज्या रिफायनरीज आहेत त्या रिफायनरीजमधून केंद्र सरकार अक्षरशः गेले काही वर्षामध्ये त्यांनी अक्षरशः नोटा छापलेल्या आहेत. कसं ते लक्षात घ्या. आपण त्याची जी सगळी मेक आहे ती आपलं पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसिंगमध्ये आहे. आपल्याला वाटेल की मी हा सगळा तपशील का सांगतो. या सगळ्या तपशिलाचं कारण असं आहे की केंद्र सरकार हे ज्या पद्धतीनं म्हणजे ऑइल सेक्टरमधून नफा प्रचंड प्रमाणात मिळवतं आहे, करांमधून मिळवता येतो वेगळं आणि नफ्यामधून मिळवता येतं वेगळं, आणि हे सगळं राज्यांना वाटप करण्याच्या पलीकडे ठेवलं जातं आहे. ऑब्व्हियसली याच्यासाठी मी आपल्याला हे सांगतोय. आता पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसिंगबद्दल मी बोलत होतो. पेट्रोल आणि डिझेलचं जे प्राइसिंग आहे ते प्राइसिंग हे इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगवरती केलं जातं. म्हणजे असं की आपण पेट्रोल विकत घेतो, डिझेल विकत घेतो. आपण डिझेल आणि पेट्रोल कधीही आयात करत नाही, लक्षात घ्या. आपण क्रूड ऑइल आयात करतो, त्याचं शुद्धीकरण करतो आणि त्याच्यामध्ये वाजवी नफा, वाहतुकीचा खर्च वगैरे धरून ते विकणं आणि कर अर्थात हे धरून ते विकणं अपेक्षित आहे. परंतु किती किमतीला विकणं अपेक्षित आहे? आयातीची क्रूडची आयातीची किंमत, शुद्धीकरणाचा खर्च, त्याच्यामध्ये वाजवी नफा, वाहतुकीचा खर्च आणि इतर काही तुम्हाला रिझर्व्स काय थोडे निर्माण करायचे तर ते थोडेफार, म्हणजे एका अर्थानं त्याला वाजवी नफ्यातच त्याचा समावेश होतो असं पण म्हणूया. वाजवी सरप्लसमध्ये अशी किंमत ठरली पाहिजे. ती तशी ठरत नाही. कशी ठरते? तर आपण पेट्रोल डिझेल आयात करत नसताना शुद्ध स्वरूपामध्ये ते जणू काय आपण आयात केलेलं आहे अशी कल्पना करून असं आयात डिझेल आणि पेट्रोल शुद्धीकृत आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला केवढ्याला पडलं असतं? ती किंमत भारतातल्या रिफायनरीज खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या पेट्रोल आणि डिझेलची चार्ज करतात. आणि यामध्ये या सरकारी क्षेत्रातल्या रिफायनरीजना लाखो कोटी रुपयाचा नफा गेल्या विशेषतः 8-10 वर्षात झाला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूडच्या किमती पडल्या, त्याचा तर एक वेगळा लाभ झाला. परंतु भारतातली रिफायनिंग कपॅसिटी गेले 25 वर्ष ही खूप मोठ्या प्रमाणात जास्ती असल्यामुळे आणि त्याची रिफायनिंग कॉस्ट कमी असल्यामुळे गेले 25 वर्ष, त्यामुळे हा प्रचंड नफा हा इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगचंही तत्व 2010 पासून आणलेलं आहे. त्या इम्पोर्ट पॅरिटी प्राइसिंगमधून केंद्र सरकार हे प्रचंड नफा कमवत आहे. आणि हे करेतर उत्पन्न आहे. हे राज्य सरकारांना यातला वाटा तर देण्याचा प्रश्नच नाही, पण केंद्र सरकारला हे स्रोत उपलब्ध आहेत आणि राज्यांना असे कुठले स्रोत उपलब्ध नाहीत. आणि म्हणून राज्यांना 50% वाटा केंद्र सरकारच्या करांमधला मिळाला पाहिजे, ही अतिशय वाजवी अशी मागणी ही केलेली आहे. आणि जबाबदाऱ्यांच्या अर्थाने पाहिलं तर ते मी मगाशी बोललेलोच आहे. हा एक पहिला मुद्दा हा आपण राज्य सरकारांच्या समोर, आपल्या वित्त आयोगाच्या समोर मांडला. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण असा मांडला की हे सेस आणि सरचार्जेस जे आहेत हे सरसकटपणे डिव्हिजिबल पूलमध्ये समाविष्ट करा. हे असे बाहेर ठेवायची पद्धतच बंद करून टाका. त्याच्यासाठी आवश्यक असलेली घटना दुरुस्ती झाली पाहिजे अशी शिफारस वित्त आयोगाने करावी. अर्थात वित्त आयोग घटना दुरुस्ती करू शकत नाही,
परंतु त्यांनी शिफारस केली तर ती गांभीर्याने घेतली जाईल असं आपण म्हणणं मांडलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं येऊया ते म्हणजे आतापर्यंत जे मी बोलत होतो ते केंद्र सरकार एका बाजूला आणि सगळी राज्य सरकार एका बाजूला यांच्यामध्ये जे वाटप होतं त्याला व्हर्टिकल किंवा उभी विभागणी ज्याला आपण म्हणू, या उभ्या विभागणीबद्दल आपण बोललो. आता प्रश्न आहे आडव्या विभागणीचा. म्हणजे वित्त आयोगाने 2 प्रकारच्या शिफारसी करणं अपेक्षित असतं. एक ती उभी विभागणी कशी होईल आणि मग आडवी विभागणी कशी होईल. आडवी म्हणजे काय? आता राज्यांना समजा आपण असं ठरलं की बाबा राज्यांना 41 रुपये मिळतील. काय जे मिळतील ते समजा 41 रुपये मिळतील. आता 41 रुपये सर्व राज्यांना मिळून मिळतील. मग त्याच्यात उत्तर प्रदेशला किती मिळतील, महाराष्ट्राला किती मिळतील, नागालँडला किती मिळतील, हे कसं ठरणार? त्याची पण शिफारस ही वित्त आयोगाने करणं अपेक्षित आहे. पण वित्त आयोग काय असं म्हणू शकत नाही ना की महाराष्ट्र आम्हाला आवडतो म्हणून त्यांना एवढे द्या, उत्तर प्रदेश आम्हाला फारच जवळचा आहे, मोदी सरकारला तर अतिच जवळचं आहे त्याच्यामुळे त्यांना एवढे द्या, असं नाही म्हणू शकत. त्याच्यासाठी त्यांना काही निकष ठरवावे लागतात आणि त्या निकषांची शिफारस हे वित्त आयोग करत असतो. आपण या निकषांच्याबद्दल काही मागण्या या वित्त आयोगाकडे केलेल्या आहेत आणि त्या का केलेल्या आहेत हे समजण्यासाठी महाराष्ट्राचं त्याच्यात नेमकं स्थान काय आजचं ते समजणं खूप आवश्यक आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 15% इतकं योगदान देतो. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी 15% राष्ट्रीय उत्पन्न निर्माण होतं. महाराष्ट्राची लोकसंख्या 9% आहे साधारण राष्ट्रीय लोकसंख्येच्या. आणि महाराष्ट्राला वित्त आयोगाकडून उदाहरणार्थ 15व्या वित्त आयोगाकडून केंद्र सरकारच्या विभाजन योग्य निधीमधून म्हणजे थोडक्यात करांमधून जो काय वाटा मिळाला तो फक्त 6.3% होता. तुम्ही करेक्ट ऐकलं, 6.3%. म्हणजे विचार करा, ज्यांची लोकसंख्या 9% आहे, ज्यांचं GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन 15% त्यांना 6%च मिळाले. मग जास्ती कोणाला मिळाले तर उत्तर प्रदेशला 17% मिळाले, बिहारला 10% मिळाले. आता तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, ते मागासलेले राज्य आहेत त्याला तेवढे मिळाले. हे मागासलेपणामुळे मिळालेले आहेत हे वरवरचं सत्य आहे. ते मागासलेपणामुळे फक्त मिळालेले नाही आहेत, मागासलेपणा कशातला आहे म्हणून मिळालेले आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे हॉरिझॉन्टल डिव्हिजन जे होतं त्या हॉरिझॉन्टल डिव्हिजनच्या तांत्रिक तपशिलामध्ये मी आता जात नाही, परंतु त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची भूमिका लोकसंख्या ही बजावत असते. लोकसंख्या ही नियंत्रित करणं हे 1970 पासून भारताचं अधिकृत धोरण, म्हणजे त्याच्या आधीपासून नाही आहे पण 70 पासून अत्यंत प्रभावीपणाने हा लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम देशामध्ये राबवला गेला. ते एक राष्ट्रीय धोरण ठरलं. त्याची अंमलबजावणी कुठे झाली? दक्षिणेमध्ये झाली, तामिळनाडूत झाली, केरळमध्ये झाली, आंध्र प्रदेशमध्ये झाली, महाराष्ट्रामध्ये झाली. झाली नाही कुठं? उत्तर प्रदेशमध्ये झाली नाही, बिहारमध्ये झाली नाही, राजस्थानमध्ये झाली नाही, मध्य प्रदेशमध्ये झाली नाही. म्हणजे जो सगळा गायपट्टा आहे, हिंदी बेल्ट आहे, त्या हिंदी बेल्टमध्ये ती झाली नाही. इथं धर्माचा संबंध नाही, कारण त्या प्रदेशामधले जे विविध धर्मीय आहेत ते सगळे आणि दक्षिणेमधले विविध धर्मीय सगळे, या सगळ्यांच्यामध्ये हे मोठा फरक तफावत जी आहे ही तफावत मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण काय? याचं कारण दक्षिणेमधली जी राज्य सरकार आहेत, विशेषतः महाराष्ट्रामधली राज्य सरकार आतापर्यंत जी तरी होती ती प्रागतिक विचाराची होती. इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामधली एक सांस्कृतिक धारा जी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेमधून आलेली, ही स्त्रियांना अधिकार देणारी, कुटुंब नियोजन किंवा कुटुंब कल्याण याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. स्त्रियांना अधिकार जास्त दिले तर जनन दरावरती काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होतो. असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. गरिबी दूर करण्यासाठी, जनतेला जास्त अधिकार देण्यासाठी म्हणून जे काही तुटपुंजा ज्या कामीनापणे योजना झाल्या त्याच्यामधून हा लोकसंख्या नियंत्रणाचा जो कार्यक्रम आहे तो या राज्यांमध्ये प्रभावी झाला. केरळमध्ये जिथे डाव्या विचाराचा प्रभाव आहे तो सगळ्यात जास्त प्रभावी झाला आणि आज केरळच्या लोकसंख्या वाढीचा दर हा अमेरिका, जर्मनी यांच्या तोडीस तोड आहे.
आणि महाराष्ट्राचा सुद्धा त्या दिशेने चाललेला आहे, तामिळनाडूचा त्या दिशेने चाललेला आहे. मग अडतंय कुठं? उत्तरेमधली जी राज्य आहेत की ज्यांच्याकडे अत्यंत मागास विचार, जातीयवाद, जातवाद आणि आता भाजप संघ परिवाराने आणलेला धार्मिक द्वेष, हे द्वेषाचं राजकारण, विभाजनाचं राजकारण आणि ते करणारे राज्यकर्ते, अशा प्रकारचे राज्यकर्ते तिथे सत्तेवरती असल्यामुळे तिथली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येवरचं नियंत्रण हे रीतसर पद्धतशीरपणे राहू शकत नाही. आणि म्हणून लोकसंख्या त्यांची जास्त प्रमाणात वाढते, लोकसंख्या जास्ती राहते आणि जास्त लोकसंख्या आहे म्हणून मागासलेपणाही जास्त राहतो आणि मागासलेपणा जास्ती आहे म्हणून त्यांना या केंद्राच्या डिव्हिजिबल पूलचा जास्त वाटा मिळत राहतो. आमचं असं म्हणणं आहे की मागासलेपणा असलेल्या राज्यांमध्ये निश्चितपणे जास्त निधी दिला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. मागासलेपणा म्हणजे अशा प्रकारचा वैचारिक मागासलेपणा, सामाजिक मागासलेपणा, याच्यासाठी असलेलं बक्षीस असता कामा नये, तर तो निवडकपणाने, ठोसपणाने, कार्यक्रमाधारित तो दिला पाहिजे. म्हणजे उत्तर प्रदेश सरकार किंवा मध्य प्रदेश सरकार हे जमातवादी, जातवादी असा विचार करून खाप पंचायतीचं राज्य आणून आंतरजातीय विवाह केले तर त्याला लव जिहाद म्हणून, किंवा अगदी हिंदूंमधले असले तरीसुद्धा तिथं कापाकापीचे राजकारण करून आणि त्यालाच उत्तेजन देणारी जर तिथली सरकारं असतील, जर तिथले सत्ताधारी पक्ष असतील आणि म्हणून जर तिथला एकंदर सामाजिक मागासलेपणा वाढत असेल तर त्या मागासलेपणाचं बक्षीस त्यांना देता कामा नये, तर सामाजिक प्रगती साधण्यासाठी म्हणून विशिष्ट कार्यक्रमासाठी तो निधी दिला गेला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. म्हणजे मागास राज्यांना निधी दिला पाहिजे, जास्त निधी दिला पाहिजे, परंतु तो मागासलेपणा कमी करण्यासाठीच्या कार्यक्रमासाठीचा निधी असला पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका आपली आहे. आणि म्हणून आपण असं मानलेलं आहे की हे जे वाटप होतं हे हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन जे आहे, म्हणजे राज्यांमध्ये होणारं जे निधीचं विभाजन आहे, वाटप आहे, ते वाटप वेगळ्या पद्धतीने व्हावं, त्याचा एक वेगळा फॉर्म्युला हा आपण त्याच्यामध्ये दिला की ज्याच्यामुळे महाराष्ट्रावरती आणि दक्षिणेवरच्या प्रगत राज्यांवरती, सामाजिकदृष्ट्या प्रगत आणि जास्त सुशासित, कमी भ्रष्ट अशा राज्यांवरती जो अन्याय या उत्तरेमधल्या एक जातवादी, जमातवादी, भ्रष्ट अशा प्रकारच्या द्वेषावरती आधारलेलं राजकारण करणाऱ्यांच्या नेतृत्वामुळे जो तिथं मागासलेपणा निर्माण होतोय, त्यांच्या हातामध्ये हा अतिरिक्त निधी पडता कामा नये, तर तिथल्या जनतेला उपयोग होईल अशा पद्धतीने तो गेला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण काही एक पर्याय सुचवलेला आहे. तर सगळा पर्याय अर्थातच मी आपल्यासमोर इथं मांडून त्याच्यात जास्त तांत्रिकतेत जाऊ इच्छित नाही. तर ही मागणी आपण त्याच्यासाठी एक पर्यायी विभाजनाचा फॉर्म्युला आपण मांडलेला आहे. आणि लक्षात घ्या, दक्षिणेकडच्या राज्यांची आणि महाराष्ट्रासहित, महाराष्ट्र त्याच्यामध्ये येतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राज्यकर्त्यांनी अनेक अशी तत्त्वं आणलेली आहेत आणि अशा पद्धती रूढ केलेल्या आहेत की महाराष्ट्राचा बिहार आणि क्राईममध्ये किंवा भ्रष्टाचारामध्ये किंवा एकंदर सामाजिक व्यवस्थेमध्ये उत्तर प्रदेश हा महाराष्ट्राचा करून टाकायची ही राज्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या सध्याची योजना आहेच. परंतु ते असली तरीसुद्धा जे काय पूर्वीचं संचित आलेलं आहे ते लक्षात घेता महाराष्ट्र हा दक्षिणेकडच्या इतर राज्यांप्रमाणे सामाजिकदृष्ट्या प्रगत राहिलेला आहे आणि राहण्याची खूपच शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी आपण एक 2-3 विशेष मागण्या केलेल्या आहेत. आणि त्या मागण्या म्हणजे अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांचं देशातून स्थलांतर होतं. आता ते किती व्हावं का होऊ नये, ते का होते याची कारणं स्पष्ट आहेत. काहीही झालं तरी स्थानिकांना इथं रोजगारामध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे, ही पक्षाची अगदी अधिकृत भूमिका आहे. प्रत्येक राज्यामध्ये त्या स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे आणि ते 80% असलं पाहिजे, या भूमिकेबद्दल कोणाचंही दुमत नाही. परंतु ते असतानासुद्धा हे स्थलांतर होत राहतं आणि ते थांबवणं हे घटनात्मकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या हे योग्य नाही, म्हणजे प्रत्यक्ष बंदी घालणं योग्य नाही. हे लक्षात घेता महाराष्ट्राला एक वेगळी भूमिका, वेगळा खर्च, वेगळा ताण, आर्थिक ताण येतो. कारण जे स्थलांतर होतं मायग्रेशन महाराष्ट्रामध्ये ते मजुरांच्या कामाच्या शोधात होतं, ते अत्यंत तळच्या स्तरातले असतात, त्यांना झोपडपट्टीमध्येच राहावं लागतं, दुसरी जागा शहरामध्ये स्थानिकांना सुद्धा मिळणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती, या स्थलांतरित समूहांच्या आरोग्यावरती, शिक्षणासाठी एक विशेष असा अतिरिक्त खर्च महाराष्ट्राचा होतो. त्या स्थलांतरितांच्यासाठी म्हणून महाराष्ट्राला एक वेगळं पॅकेज मिळावं. म्हणजे याचा अर्थ स्थलांतरितांना
स्थलांतरितांच्या साठी काहीतरी वेगळा निधी यावा अशा अर्थानं नव्हे, तर त्याच्यासाठी महाराष्ट्रावरती जो ताण पडतो त्याच्यासाठी महाराष्ट्राला एक वेगळा निधी दिला जावा अशी आपली भूमिका आहे. दुसरा अर्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे म्हणजे महाराष्ट्र त्याची राजधानी झालेलं आहे. म्हणजे जगातली शेतकऱ्यांच्या आत्महत्येची राजधानी महाराष्ट्र बनतो ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पण त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनसारखं पीक आहे, महाराष्ट्रामध्ये कापसासारखं पीक आहे, तेलबिया काही थोड्याफार स्वरूपात जे होतात ते आहेत, परंतु यामध्ये सगळे निर्यातीचे निर्णय आयातीचे कोण घेतं? केंद्र सरकार घेतं. ऊसाचं मोठं पीक आहे, साखरेच्या आयात निर्यातीचे निर्णय कोण घेतं? अर्थात केंद्र सरकार घेतं. फर्टिलायझर्स असतील याच्या किमती कोणामुळे ठरतात? केंद्र सरकारमुळे ठरतात. बियाणं आहेत, या बियाणं कंपन्या आहेत, त्यांच्यावरचं नियंत्रण आहे, याच्यामध्ये अर्थातच केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे, राज्य सरकारांचा पण केंद्र सरकारचा मोठा आहे. या सगळ्याचा एकत्र म्हणजे इनपुट प्राइसेस या केंद्र सरकारच्या धोरणामुळे बदलतात. सपोर्ट प्राइसेस ज्याला आपण म्हणतो की आधारभूत किमती या कोण ठरवतं? केंद्र सरकार ठरवतं. जर बाजारातल्या किमती पडल्या तर त्यानुसार आधारभूत किमतीनुसार खरेदी केली पाहिजे. हे कोणी केली पाहिजे? त्याची व्यवस्था कोणी लावली पाहिजे? तर केंद्राने लावली पाहिजे. राज्य त्याची अंमलबजावणी करेल, पण केंद्राने व्यवस्था लावली पाहिजे. त्या किमती ॲक्च्युली किफायतशीर असतील याची काळजी घेतली पाहिजे. ती घेतली जात नाही आणि चुकून जर किमती जरी बऱ्या असतील काही वेळेला तरी त्याच्याप्रमाणे खरेदी केली जात नाही. त्याच्याप्रमाणे माल बाजारात पडून राहतो, सडून जातो किंवा स्वस्तात बाजारात व्यापाऱ्यांना विकावा लागतो. ही सगळी कारणं आहेत. कर्ज वाटप आहे, हे कर्ज वाटपामध्ये जे व्याजाचे दर आहेत त्याच्याबद्दल धोरणं कोण ठरवतं? नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे ही सगळी जबाबदारी पुन्हा केंद्र सरकारची आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पीक विम्याचा प्रश्न आहे, तिथेही तोच मुद्दा आहे. तेव्हा ही सगळी शेतकऱ्यांची जी नागवणूक आहे, शेतकऱ्यांचं बिघडलेलं अर्थकारण जे आहे हे अर्थकारण केंद्र सरकारच्या धोरणांमुळे बिघडतं आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात. आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी हा केंद्र सरकारच्या मुख्यतः धोरणांचा बळी आहे. हे लक्षात घेऊन केंद्राकडून महाराष्ट्राला शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी म्हणून विशेष निधी मिळाला पाहिजे अशी आपली मागणी आहे. अजून एक मागणी आपण केलेली आहे महाराष्ट्रासाठी खास, की महाराष्ट्रामधला नागरीकरणाचा वेग हा या औद्योगिक विकास म्हणजे स्थलांतरित यांच्यामुळे सुद्धा, आणि आता खनिज सापडतात. आता गडचिरोलीमध्ये एक खनिजाच्या मोठ्या खाणी करणार आहेत, त्या कराव्यात करू नयेत त्याच्याबद्दलचं काय होईल ते पुढे बघू आपण. परंतु कोकणामध्ये अनेक प्रकल्प आणता येते, केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत ते, पण तिथं पुन्हा जंगलतोड केली जाते यांच्याचकडनं. आणि जंगलतोड जर केली गेली तर त्याच्यामधून तिथले जे प्राणी आहेत ते नागरी वस्तीत येतात. त्याच्यामुळे माणूस आणि जंगली प्राणी यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष तयार होतो आहे. आता त्या संघर्षावरती जर उपाय करायचा असेल तर जंगली प्राण्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. जंगलं ही जेवढी राहतील तेवढी तरी नीट राहिली पाहिजेत आणि माणसांनाही संरक्षण मिळालं पाहिजे, शेतीला संरक्षण मिळालं पाहिजे. करायचं त्याला निधी लागेल, तो निधी महाराष्ट्राला विशेष दिला जावा अशी आपली मागणी आहे. तेव्हा अशा प्रकारे आपण विविध स्वरूपाच्या मागण्या करून एकंदर देशामध्ये सगळ्यात जबाबदाऱ्या ज्याला जास्त पार पडाव्या लागतात असं राज्य सरकार आणि स्थानिक सरकारं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यांना एक खऱ्या अर्थाने लोकशाही विकासाभिमुख राज्य चालवण्यासाठी अधिक निधी मिळावा आणि केंद्र सरकार जी फसवणूक करत आहे राज्य सरकारांची ती थांबवावी, केंद्रीकरण थांबावं या अर्थानं आपण सूचना केल्या आहेत. हां, ज्याकडे एक मुद्दा सांगायचा राहिला तो सांगून मी थांबतो. तो म्हणजे 15व्या वित्त आयोगाने अशी सूचना केलेली होती की केंद्र सरकार हे मुख्यतः वस्तू आणि सेवांवरच्या करांवरतीच भर देत आहे, परंतु इन्कम टॅक्स जास्ती वसूल करायला खूप मोठा वाव आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न इन्कम टॅक्स खात्याकडे रिपोर्ट केलं जात नाही आहे, दाखवलं जात नाही आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे उत्पन्न आणि मालमत्तेवरती आधारित अशा प्रकारच्या करांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. ही मागणी आपण ही 15व्या वित्त आयोगाची खरं म्हणजे एक शिफारस आहे, त्याचं कोणी चर्चा केली नाही, ती आपण त्यांना दाखवून दिली आणि सांगितलं की ही मागणी महत्त्वाची आहे, ही शिफारस महत्त्वाची आहे, याप्रमाणे तुम्ही करा आकलन करा. एकजुटीचा नेता झाला कामगार तयार, बदला यारे दुनिया सारी दुमदुमली ललकार.